शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघात मोर्चे बांधणीला वेग आलाय। उद्धव ठाकरेंचा जिल्ह्यात 2 दिवस मुक्काम असेल। लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे। माजी मंत्री संजय देशमुखांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गट आता जोरदार कामाला लागलेला आहे। सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी असा दावा या क्षणी माजी मंत्री संजय देशमुख यांनी केला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी माजी मंत्री संजय देशमुख यांच्याशी संवादही साधलाय। यवतमाळ जिल्ह्यात लोकसभेचे वारे वाहायला सुरुवात झाली। एकंदरीत पाहिलं तर माजी मंत्री संजय देशमुख यांनी जे पूर्ण लोकसभा पिंजून काढलेला आहे। थेट राळेगाव ते वाशिमपर्यंत यांनी हा लोकसभा पिंजून काढलेला आहे। अनेक ठिकाणी त्यांचा संपर्क वाढवणं सुरू आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत ते आहेत। पक्षप्रमुखांनी गेल्या महिन्यामध्ये मला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही पक्षाच्या या लोकसभेच्या तयारीला लागा आणि त्या पद्धतीने आम्ही तयारीला लागलेला आहोत आणि गावागावामध्ये जाऊन शिवसेने पक्षाचं ध्येय धोरण माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत आम्ही 200 ते 250 गावामध्ये त्या ठिकाणी थेट जाऊन सभेच्या माध्यमातून छोट्या कॉर्नर सभेच्या माध्यमातून लोकांशी त्या ठिकाणी संपर्क साधलेला आहे। आमचं नियोजन तर सर्वसामान्य शिवसैनिकाच्या भरोशावर आहे आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षाची ढाल ही सर्वसामान्य जनता झालेली आहे। सर्वसामान्य जनता माननीय पक्षप्रमुखावर अतूट असं प्रेम त्या ठिकाणी दाखवत आहे। त्याच्यामुळं आम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे लोक माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर प्रेम करत असल्यामुळं प्रचंड प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।